मैदानावरती नितीन आणि निलेश हे दोन सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत। निलेशसाठी फिल्डिंगची रचना आपण बघू शकाल। डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक। इनफील्ड मध्ये शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग। पहिलाच बॉल कॉट बिहाइंडचा लाऊड अपील। पंच मात्र अजिबात या अपील मध्ये पंचांना रस नाही। माहित आहे अपील इथे का केली गेली। निलेश मात्रेची विकेट हवी आहे, ही गोल्डन विकेट हवी आहे। या वाघाला जर आपण बाद केलं तर इथून हा सामना आपल्यासाठी सोपा होईल। पण निलेश मात्रे कुठलाही संपर्क बॅट आणि बॉलचा नव्हता। कुठेतरी शोल्डरवरती हा चेंडू लागला आणि त्यामुळे हा झेल या अपीलवर आपण बघितलं, जोरदार अपील झाला। आ चेंडू काय घडलंय? बिग विकेट, वाघाची शिकार, बड़ी मछली जाल में फंस गई। निलेश मात्रे बैक टू द डगआउट। झाला सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर जसं ऑस्ट्रेलियन पाकिस्तानी सेलिब्रेशन करतायत तशाच प्रकारचे सेलिब्रेशन। माहिती नावळी संघाला सोन्याचा भाव कमी जास्त होत असतो, पण सोन्यापेक्षा जास्त किंमत होती निलेश मात्रेच्या विकेटला। पण निलेश मात्रे बाद झाल्यानंतर या मैदानावरती कोण जबाबदारी स्वीकारणार? क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं काम असतं, पण जबाबदारी स्वीकारणं फार कठीण काम असतं। फलंदाज अनेक असतात क्रिकेटच्या दुनियेमध्ये, पण खरा फलंदाज तोच असतो जो संकट मोचक बनतो, कठीण परिस्थिती धावा करतो, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो। तो कोणता फलंदाज असेल? बॅटचेज काय जबरदस्त एफर्ट बघा। कोण म्हणेल की 40 ओलांडले? दिलीप पाटील नेहमीच 100% कमिटमेंट देत असतात। जरी शरीर भारदस्त असले तरी रनिंग बिटवीन द विकेट बघा, त्यांचं क्षेत्ररक्षण बघा, त्यांची विकेट किपिंग बघा। फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय समोर, फिल्डर, फलंदाज बाद। दुसरा धक्का मैदानावरती सुभाष मुंडेला जावं लागेल डगआउटच्या दिशेने। अंतरली आणि नावळीच्या मॅच मध्ये पप्पू बाद झाला आणि संघ पराभूत झाला। इथे निलेश मात्रे बाद झाल्यानंतर मोठा गाव संघाचा संकटमोचक कोण बनेल? फलंदाज सुभाष देखील परतला आणि मैदानावरती न्यू बॅटर येतोय त्या ठिकाणी तुषार भोईर। टार्गेट 60 धावांचं आणि मैदानावरती आपण बघतायत एकही धाव नाही, पण विकेट मात्र 2 गमावल्यात। तुषार यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये विकासजी मात्रे याचकडून। तर बघूया 5 चेंडू निर्धाव। आता या स्पर्धेचं पहिलं मेडन ओव्हर बघायला मिळेल का? फायनल मध्ये अखेरचा चेंडू हवेत, झेलची शक्यता, फलंदाज बाद, निर्धाव षटक, ओव्हर हॅट्रिक कंप्लीट नवनाथ साळुंखेची।